Hello guys, welcome back to my YouTube channel. So guys, in previous lecture we have discussed about the definition of cell injury, etiologic factors, etiology of cell injury and some adaptive disorders. This time we are dealing with the pathogenesis of cell injury, in which we are going to discuss both reversible cell injury and irreversible cell injury. म्हणजे आपण पॅथोजेनेसिस पाहणार आहोत रिव्हर्सिबल सेल इंजुरीचं आणि इरिव्हर्सिबल सेल इंजुरीचं. त्यानंतर आपण मॉर्फॉलॉजी पण पाहणार आहोत, म्हणजे सेलमध्ये काय मॉर्फॉलॉजिक चेंजेस होतात ते आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. दोन टाईपच्या सेल इंजुरी आपण पाहिलेल्या आहेत गाईज, रिव्हर्सिबल सेल इंजुरी आणि इरिव्हर्सिबल सेल इंजुरी. गाईज पार्ट खूप वास्ट असल्यामुळे या लेक्चरमध्ये आपण रिव्हर्सिबल सेल इंजुरीचे मॉर्फॉलॉजी पाहणार आहोत आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इरिव्हर्सिबल सेल इंजुरीचं हे मॉर्फॉलॉजी पाहणार आहोत. वी हॅव सीन दॅट इंजुरी टू नॉर्मल सेल बाय etiologic agents or causative agents which leads to reversible cell injury or irreversible cell injury depending upon the strength of stress, that is whether stress is moderate or stress is severe. म्हणजेच स्ट्रेसवरती डिपेंड करतं की सेल इंजुरी रिव्हर्सिबल आहे की इरिव्हर्सिबल. त्याचबरोबर काही स्कीम्स आहेत ज्या अप्लाय होतात. फॉलोइंग स्कीम्स अप्लाइज टू मोस्ट फॉर्म्स ऑफ सेल इंजुरी बाय व्हेरियस एजंट्स. मग त्यात काही इटिओलॉजिक एजंटच्या काही फॅक्टर्स आहेत किंवा होस्ट सेलचे सुद्धा काही फॅक्टर्स आहेत. होस्ट सेल म्हणजे ज्या सेलमध्ये सेल इंजुरी होते, ज्या सेलमध्ये इंजुरी होते त्याला होस्ट सेल म्हणतात. तर पाहूया आपण पहिला फॅक्टर पाहूया, टाईप, ड्युरेशन अँड सिव्हिअरिटी ऑफ इंजुरियस एजंट. या ठिकाणी लिहिले मी, शॉर्ट ड्युरेशन ऑफ इस्चेमिया प्लस स्मॉल डोस ऑफ केमिकल टॉक्झिन्स विच लीड्स टू रिव्हर्सिबल सेल इंजुरी. म्हणजे इस्चेमिया जर शॉर्ट ड्युरेशनचा असेल किंवा एखादा केमिकल टॉक्झिक केमिकलचा जर स्मॉल डोस आपण घेतला तर सेल इंजुरी होणार, ती रिव्हर्सिबल असणार आहे. किंवा जर लॉंग ड्युरेशन इस्चेमिया असेल त्यालाच आपण पर्सिस्टंट म्हणतो, की जो खूप कालावधीसाठी राहतो. त्याच्याबरोबर लार्ज डोस ऑफ केमिकल टॉक्झिन्स म्हणजे पॉयझनस टॉक्झिनचा लार्ज डोस आपण जर कन्झ्युम केला तर जी सेल इंजुरी असेल ती इरिव्हर्सिबल सेल इंजुरी असतेच किंवा मग त्यामुळे सेलची डेथसुद्धा होते. हे झालं इटिओलॉजिक एजंटसाठी. आता पाहूया होस्ट सेलसाठी किंवा टार्गेट सेलसाठी. व्हॅरिएशन इन रिस्पॉन्स टू स्ट्रेस इन बिटवीन स्केलेटल अँड कार्डियक मसल. दिस इज द एक्झाम्पल फॉर टाईप स्टेटस अँड ॲडॅप्टिलिटी ऑफ टार्गेट सेल विच इज अनदर फॅक्टर. सो हे एक्झाम्पल आपण पूर्वीच डिस्कस केलेलं आहे. म्हणजेच स्केलेटल मसल कॅन विस्टँड इन लॉंग ड्युरेशन ऑफ इस्चेमिया बट कार्डियक मसल कॅन नॉट. जर स्केलेटल मसलला आपण लॉंग ड्युरेशन इस्चेमियासाठी ठेवलं किंवा मग स्केलेटल मसलमध्ये हायपोक्सिया झाला तरी स्केलेटल मसल सर्वाईव्ह करू शकते. पण ह्याच गोष्टी जर कार्डियक मसलच्या बाबतीत झाल्या तर कार्डियक मसल सर्वाईव्ह करू शकत नाही. त्या ठिकाणी रिव्हर्सिबल किंवा इरिव्हर्सिबल सेल इंजुरी होते. हे झालं टार्गेट सेलसाठी. सेकंड इज द कॉमन अंडरलाइंग मेकॅनिझम इन विच देर आर टू मेकॅनिझम्स, cell membrane damage disturbing metabolism and transmembrane exchange, and another one is release of toxic free radicals. पहा, सेल मेम्ब्रेन एक असं मेम्ब्रेन आहे सेलमध्ये जे सेल ऑर्गेनेलिजला एकत्रित बाउंड करून ठेवतं, एकत्रित होल्ड करून ठेवण्याचं काम करतं. किंवा जो सेलमधला ग्राउंड सबस्टन्स आहे सायटोप्लाझम त्याला होल्ड करून ठेवण्याचं काम सेल मेम्ब्रेन करतं. पहा, जर सेल मेम्ब्रेनला जर डॅमेज झाला तर जे सेलमधलं मेटाबॉलिझम असतं की जे कशामुळे होतं, जे ग्राउंड सबस्टन्स आहे सायटोप्लाझम आहे त्यामध्ये सेलचं मेटाबॉलिझम होतं आणि त्यासाठी सेलमधल्या सेल ऑर्गेनलीजसुद्धा काम करत असतात. पण जर सेल मेम्ब्रेन डॅमेज झालं तर तो जो सायटोप्लाझम आहे तो असा एकत्रित राहणार नाही किंवा सेल ऑर्गेनेलिज एकत्रित राहणार नाही. त्यामुळे काय होणार, मेटाबॉलिझम डिस्टर्ब होऊन जाणार. आणि दुसरं आहे ट्रान्समेम्ब्रेन एक्सचेंज. यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम येणार, कारण जे सेलच्या इंट्रासेल्युलर मटेरियल आहे किंवा एक्स्ट्रा सेल्युलर मटेरियल आहे यामध्ये सुद्धा एक्सचेंज होत राहतो. जर एखाद्या एक्स्ट्रा सेल्युलर पार्टिकलला जर सेलच्या आतमध्ये घ्यायचं असेल तर त्याला सेल मेम्ब्रेन थ्रू यावं लागेल.
पण जर सेल मेम्ब्रेनच डॅमेज झालं तर मग त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट होऊ शकत नाही, त्या ट्रान्समेम्ब्रेनच्या एक्सचेंजमध्ये प्रॉब्लेम येणार. सेकंड इज द रिलीज ऑफ टॉक्झिक फ्री रॅडिकल्स. पहा यामध्ये काय होतं, सेल जर लाँग टाईम हायपोक्सिया किंवा लाँग टाईम इस्चेमियामध्ये असेल तर जेव्हा आपण नंतर खूप कालावधीनंतर सेलला ऑक्सिजनचा सप्लाय केला तरी सेल रिस्पॉन्स करत नाही. मग त्या ऑक्सिजनचा सेल ऑक्सिजनच्या साह्याने काय करते, टॉक्झिक फ्री रॅडिकल्स रिलीज करण्याचं काम करते. त्यासाठी रिपरफ्युजन हा एक वर्ड वापरलेला आहे. म्हणजेच खूप कालावधीनंतर खूप वेळानंतर जर आपण सेलचा स्ट्रेस रिमूव्ह केला, म्हणजे जर सेलला जर ब्लड सप्लाय केला, म्हणजेच जर सेलला आपण ऑक्सिजनचा सप्लाय केला तरी सेल त्याला रिस्पॉन्स करत नाही किंवा त्या ऑक्सिजनच्या साह्याने सेल टॉक्झिक फ्री रॅडिकल्स सोडण्याचं काम करते. त्यानंतर काय होतं, सेलच्या मॉर्फॉलॉजीमध्ये चेंजेस होतात. म्हणजे मग जे सेलमधले मेम्ब्रेन असेल ते डॅमेज होणार, सेलचं जे सायटोस्केलेटन आहे किंवा सेलमधल्या सेल ऑर्गेनेलीज आहेत त्या सगळ्या डॅमेज होऊन जातात. आणि त्यानंतर काय होतं मग फंक्शनल इम्प्लिकेशन्स अँड डिसीज आउटकम, म्हणजे फंक्शनल प्रॉब्लेम होतो. म्हणजे आपण पाहिलं स्टार्टिंगलाच पाहिलं, जे चॅप्टरच्या सुरुवातीलाच पाहिलं की जे काही फंक्शन्स आहेत ते सेल्युलर लेवलला परफॉर्म होतात. मग जर सेललाच डॅमेज झाला तर आपली बॉडी वर्क करू शकत नाही, फंक्शन्स होऊ शकत नाहीत. त्यानंतर आपण इटिओलॉजिक एजंट्स पाहिले होते 10. त्यामध्ये हायपोक्सिया इस्चेमिया आपण इम्पॉर्टंट आहे असं बोललो होतो. तर त्याच्यामुळे सेलला इंजुरी आणि त्याचे पॅथोजेनिसिस आपण पाहूया. तर प्रथम आपण रिव्हर्सिबल सेल इंजुरीसाठीचं जे पॅथोजेनिसिस आहे, म्हणजे रिव्हर्सिबल सेल इंजुरीमध्ये डिसीज कसा प्रोड्यूस होतो, म्हणजे सेल इंजुरी कशी होते ते आपण पाहूया. यामध्ये आपण पाहिलं शॉर्ट ड्युरेशनचा इस्चेमिया किंवा हायपोक्सिया असेल तर रिव्हर्सिबल सेल इंजुरी होते. म्हणजे जर ऑन रॅपिड रिस्टोरेशन इफेक्ट्स मे बी रिव्हर्सिबल, म्हणजे जर परत आपण सेलला ब्लड सप्लाय दिला किंवा सेलला ऑक्सिजन मिळाला तर सेल परत रिव्हर्सिबल होते, सेलच्या इफेक्ट्स रिव्हर्सिबल होतात. सेलमध्ये काय होतं, सिक्वेन्शियल बायोकेमिकल आणि अल्ट्रास्ट्रक्चरल चेंजेस होतात. ते कसे आपण पाहूया. 4 टाईपमध्ये आपल्याला पॅथोजेनिसिस पाहायचं आहे, 4 पॉईंट्समध्ये. पहिला आहे डिक्रीज्ड जनरेशन ऑफ सेल्युलर ATP. दुसरा इंट्रासेल्युलर लॅक्टिक ॲसिडोसिस, त्याच्यामध्ये काय होतं न्यूक्लिअर क्लम्पिंग. तिसरं आपल्याला पाहायचं आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन डॅमेज, प्लाझ्मा मेम्ब्रेनचे पंप्स डॅमेज होतात, त्यालाच हायड्रोपिक स्वेलिंग्ज आपण म्हणू शकतो. आणि चौथा आहे रिड्युस्ड प्रोटीन सिंथेसिस. तर पहिला पाहूया डिक्रीज्ड जनरेशन ऑफ सेल्युलर ATP. यामध्ये काय होतं, ज्या सेल्युलर ATPs आहेत ज्यामुळे जे एक प्रकारची एनर्जी आहे सेलची त्याच्यामध्ये काय होतं डिक्रीज होतं, म्हणजे कमी होता. हे आपण 12थला पाहिलेलं आहे, नीटलासुद्धा पाहिलेलं आहे की ATP दोन प्रकारे तयार होतात सेलमध्ये, एरोबिक रेस्पिरेशन थ्रू आणि दुसरं अनएरोबिक रेस्पिरेशन थ्रू. जर ऑक्सिजन असेल तर एरोबिक रेस्पिरेशन होतं आणि जर ऑक्सिजन नसेल तर अनएरोबिक रेस्पिरेशन होतं. एरोबिक रेस्पिरेशन मायटोकॉन्ड्रियामध्ये आणि अनएरोबिक रेस्पिरेशन ग्लायकोलायटिक पाथवे थ्रू होतं, त्याला अनएरोबिक रेस्पिरेशन आपण म्हणतो किंवा अनएरोबिक ग्लायकोलायटिक ऑक्सिडेशन म्हणतो. पहा या ठिकाणी ऑक्सिजनच्या डेफिशियन्सीमुळे एरोबिक रेस्पिरेशन स्टॉप होतं मायटोकॉन्ड्रियामधलं. एरोबिक रेस्पिरेशन स्टॉप झाल्यानंतर सेलला अनएरोबिक रेस्पिरेशनवरती डिपेंड राहावं लागतं एनर्जीसाठी. पण जेव्हा इस्चेमियाची कंडिशन येते, इस्चेमियामध्ये काय होतं ब्लड सप्लाय इंटरप्ट होतो, म्हणजे कमी ब्लड सप्लाय होतो सेलला. मग त्यामुळे काय होतं, ब्लडमध्ये आपण पाहतो ब्लडमध्ये ऑक्सिजन पण आहे आणि ग्लुकोजसुद्धा आहे. जर ब्लड सप्लाय कमी झाला तर सेल्सला ऑक्सिजनची कमतरता तर आहेच, पण त्याचबरोबर ग्लुकोजची सुद्धा अवेलेबिलिटी कमी होणार, म्हणजे ग्लुकोज अवेलेबल नाही होणार सेलसाठी. त्यामुळे काय होतं अनएरोबिक रेस्पिरेशनसुद्धा त्या ठिकाणी स्टॉप होतं आणि अशा प्रकारे सेल्युलर ATPची अमाऊंट कमी होतं. दुसरं आहे इंट्रासेल्युलर लॅक्टिक ॲसिडोसिस. तर यामध्ये काय होतं, इस्चेमियामुळे आपण पाहिलं
अनअवेलेबिलिटी ऑफ ग्लुकोज, म्हणजे ग्लुकोज अवेलेबल होत नाही. ग्लुकोजचे अमाऊंट कमी झाल्यामुळे काय होतं, बॉडीमधला जो ग्लायकोजन आहे, रिझर्व फूड मटेरियल ज्याला आपण म्हणतो, त्याचं सुद्धा अमाऊंट कमी होतं. मग ग्लायकोजनचं बॉडीमधलं अमाऊंट कमी झाल्यामुळे काय होतं, बॉडीमध्ये लॅक्टिक ॲसिड डिपॉझिट होतं. लॅक्टिक ॲसिड ॲक्युम्युलेट होण्याचं काम चालू होतं. आणि लॅक्टिक ॲसिड ॲक्युम्युलेट झाल्यामुळे काय होतं, इंट्रासेल्युलर pH कमी होतो, म्हणजेच सेलमध्ये ॲसिडिक कंडिशन क्रिएट होते. त्यालाच आपण म्हणतो इंट्रासेल्युलर लॅक्टिक ॲसिडोसिस. मग त्याच्यामुळे काय होतं, न्यूक्लिअर क्लम्पिंग होते, न्यूक्लिअर डॅमेज होतो. न्यूक्लियसमध्ये जे काही मटेरियल आहे, मग न्यूक्लिओलस असेल, न्यूक्लिअर क्रोमॅटिन असेल, ते डॅमेज होतं आणि त्यामुळे काय होतं, न्यूक्लिअर क्लम्पिंग होते. थर्ड वन इज द डॅमेज टू प्लाझ्मा मेम्ब्रेन पंप्स. पहा, ATPचा अमाऊंट सेलमध्ये डिक्रीज झाल्यामुळे काय होतं, फॉस्फोलिपिड फॉर्मेशन कमी होते. म्हणजे फॉस्फोलिपिडचं अमाऊंट सेलमध्ये बॉडीमध्ये कमी होतं. तर फॉस्फोलिपिड्स काय आहे, सेल मेम्ब्रेनचा एक कन्स्टिट्युएंट आहे, एक पार्ट आहे, जे आपण म्हणतो फॉस्फोलिपिडचा जो बायलेयर असतो सेल मेम्ब्रेनमध्ये, ते कशापासून बनतो, फॉस्फोलिपिड्सपासून बनतो. तर काय होतं, ATPचा अमाऊंट कमी झाल्यामुळे फॉस्फोलिपिड फॉर्मेशन कमी होतं, म्हणजे स्टॉप होऊन जातं. त्यामुळे काय होतं, सेलच्या मेम्ब्रेनला डॅमेज येतो. मग सेलच्या मेम्ब्रेनला डॅमेज झाल्यामुळे आपण मगाशी पाहिलं की सेल मेम्ब्रेन डॅमेज झाल्यावरती जे सेलमधलं मेटाबॉलिझम होतं ते पण डिस्टर्ब होऊन जातं, किंवा जे इंट्रासेल्युलर एक्सचेंज आहे, इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट आपण जे म्हणतो, मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट आपण म्हणतो, ते डिस्टर्ब होऊन जातो, ते स्टॉप होऊन जातं. मेम्ब्रेनवरती काही प्रकारचे पंप्स आहेत. जर त्याच्यामध्ये आपण पाहिलं, सोडियम पोटॅशियम पंप आहे किंवा मग कॅल्शियम पंप आहे. ह्या पंपलासुद्धा डॅमेज होतो. तर त्यातला पहिला आहे ATP डिपेंडंट सोडियम पोटॅशियम पंप. ह्याच्यामध्ये काय होतं, त्या पंपला त्या सोडियम पोटॅशियम पंपला डॅमेज झाल्यामुळे काय होतं, जास्त अमाऊंटमध्ये सोडियम सेलमध्ये राहतो आणि पोटॅशियमचं अमाऊंट सेलच्या बाहेर जास्त होतं. म्हणजेच इंट्रासेल्युलर अमाऊंट ऑफ सोडियम इन्क्रीजेस अँड द एक्स्ट्रासेल्युलर अमाऊंट ऑफ पोटॅशियम इन्क्रीजेस. सेलच्या आतमध्ये सोडियमचा अमाऊंट जास्त झाल्यामुळे काय होतं, ऑस्मोटिक बॅलन्स मेंटेन करण्यासाठी जे एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड आहे, त्याच्यामध्ये जे वॉटर आहे, ते इंट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये येतं, म्हणजे वॉटर बाहेरून आतमध्ये येतो. त्या ठिकाणी एक प्रकारे ऑस्मोसिस होतं. पहा, ऑस्मोसिसमध्ये आपण काय पाहिलं, ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, ट्रान्सपोर्ट ऑफ सॉल्वंट. या ठिकाणी वॉटर एक सॉल्वंट आहे, वॉटर ॲक्ट ॲज अ सॉल्वंट. तर आपण काय पाहिलं ऑस्मोसिसमध्ये, ट्रान्सपोर्ट ऑफ सॉल्वंट फ्रॉम लोअर मॉलिक्युल ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट टू हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. म्हणजे पहा, एक मेम्ब्रेन आहे, त्या मेम्ब्रेनच्या एका बाजूला जर सोल्यूटचंच, म्हणजेच या ठिकाणी सोल्यूट आहे सोडियम, मग एका बाजूला जर सोडियमचं अमाऊंट जास्त आहे, सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, आणि दुसऱ्या बाजूला सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, तर वॉटर काय होतं, कमी कॉन्सन्ट्रेशनपासनं जास्त कॉन्सन्ट्रेशनकडे ट्रान्सपोर्ट होतं. म्हणजेच मग या ठिकाणी काय होणार, सेलच्या आतमध्ये सोडियमचं अमाऊंट जास्त झाल्यामुळे बाहेरचं फ्लुइड, जे एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड आहे, त्यामधलं वॉटर इंट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये येतं, आणि यामुळे काय होतं, सेल फुगते, सेलची स्वेलिंग होते, आणि त्यालाच काय म्हणतात, हायड्रॉपिक स्वेलिंग. त्याच्यानंतर आहे कॅल्शियम पंप. कॅल्शियम पंपसुद्धा डॅमेज होतो, जो प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये आहे, त्यालासुद्धा डॅमेज होतो. त्यामुळे काय होतं, जास्त अमाऊंट ऑफ कॅल्शियमचं इन्फ्लक्स होतं, म्हणजे जास्त अमाऊंट ऑफ कॅल्शियम गोज इनसाइड द सेल. सेलच्या आतमध्ये जास्त अमाऊंट होतं कॅल्शियमचं, आणि त्यामुळे सुद्धा वॉटरचं अमाऊंट बाहेरून एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये कमी होऊन इंट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये जास्त होतं. त्यामुळे सुद्धा काय होतं, हायड्रॉपिक स्वेलिंग होते. द लास्ट वन इज द रिड्युस्ड प्रोटीन सिंथेसिस इन विच रायबोझोम्स आर डिस्पर्स्ड. म्हणजे रायबोझोम डिस्पोज होतात. जे सेलच्या सायटोप्लाझममध्ये जे रायबोझोम्स असतात ते डिस्पर्स्ड होतात. ते कसे ते पाहूया. कंटिन्यूड हायपोक्सिया स्वेल्स अप मेम्ब्रेन्स ऑफ ER अँड GC अँड दॅट्स वाय रायबोझोम्स डिटॅच्ड फ्रॉम RER रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम विच अफेक्ट्स ट्रान्सलेशन. पहा, हायपोक्सियामुळे काय होतं, जे सेल ऑर्गेनेलीमधली एक सेल ऑर्गेनेली आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि गॉल्गी कॉम्प्लेक्स. तर हे काय होतं, याचे मेम्ब्रेन स्वेल होतात.
हायपोक्सियामुळे. मग काय होतं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि गॉल्गी कॉम्प्लेक्सच्या मेम्ब्रेनवरती रायबोझोम्स असतात. मग त्याचं मेम्ब्रेन स्वेल झाल्यामुळे त्याच्यावर असणारे रायबोझोम त्या मेम्ब्रेनपासून सेपरेट होतात. मेनली रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या मेम्ब्रेनवरती रायबोझोमचं अमाऊंट जास्त असतं. मग काय होतं, त्या ठिकाणी हायपोक्सियामुळे त्या ठिकाणाहून रायबोझोम्स सेपरेट होतात. पाहिलं की रायबोझोम्समध्ये रायबोझोम्समुळे काय होतं, ट्रान्सलेशन म्हणजेच प्रोटीन सिंथेसिसची एक प्रोसेस आहे. जर रायबोझोम्स त्या ठिकाणाहून सेपरेट झाल्यामुळे त्या ठिकाणी ट्रान्सलेशन अफेक्ट होतं आणि प्रोटीनचं सिंथेसिस स्टॉप होतं. त्यामुळे सेलमध्ये प्रोटीनचा अमाऊंट कमी होतो, प्रोटीन सिंथेसिस कमी होतं. अशा प्रकारे 4 पॉईंट्समध्ये आपण रिव्हर्सिबल सेल इंजुरीचं पॅथोजेनेसिस पाहिले. त्यानंतर पाहूया आपण इरिव्हर्सिबल सेल इंजुरीसाठी कसं पॅथोजेनेसिस होतं ते आपल्याला परत 5 पॉईंट्समध्ये पाहायचं आहे. कॅल्शियम इन्फ्लक्स, ॲक्टिवेटेड फॉस्फोलायपेजेस, इंट्रासेल्युलर प्रोटीएजेस, ॲक्टिवेटेड एंडोन्यूक्लिजेस आणि लायझोझोमल हायड्रोलायटिक एन्झाईम्स या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं, इरिव्हर्सिबल सेल इंजुरीचं पॅथोजेनेसिस होतं. तर आपण पाहूया. इरिव्हर्सिबल सेल इंजुरीमध्ये काय असतं, पर्सिस्टंट इस्चेमिया और हायपोक्सिया, ज्यामुळे काय होतं, सेलची डेथसुद्धा होऊ शकते. त्यानंतर आहे इनॅबिलिटी ऑफ सेल टू रिव्हर्स मायटोकॉन्ड्रियल डिस्फंक्शन ऑन रिपरफ्युजन और रिऑक्सिजनेशन. आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं की सेलला जर जास्त वेळासाठी जर स्ट्रेस दिला, जास्त वेळासाठी जर सेल हायपोक्सिया किंवा इस्चिमिया कंडिशनमध्ये असेल तर काय होतं, मायटोकॉन्ड्रियाचं डिस्फंक्शन होतं. मायटोकॉन्ड्रिया प्रॉपर फंक्शन करत नाही. पण ऑन रिपरफ्युजन और रिऑक्सिजनेशन म्हणजे स्ट्रेस जर आपण रिमूव्ह केला तरीसुद्धा मायटोकॉन्ड्रियल डिस्फंक्शनमध्ये काही रिव्हर्सिबिलिटी होत नाही. म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया कायम म्हणजे डॅमेज राहतात. त्याचं डिस्फंक्शन राहतं. मायटोकॉन्ड्रिया परत फंक्शन करू शकत नाही. त्यासाठी आपण वर्ड वापरलेला मगाशी रिपरफ्युजन हा वर्ड आहे. त्यानंतर आहे डिस्टर्बन्स इन सेल मेम्ब्रेन फंक्शन इन जनरल. तर फर्स्ट वन आपण पाहूया, कॅल्शियम इन्फ्लक्स इन विच मायटोकॉन्ड्रियल डॅमेजेस आर सीन. तर यामध्ये काय होतं, इरिव्हर्सिबल सेल इंजुरीमध्ये आफ्टर रिपरफ्युजन इंट्रासेल्युलर कॅल्शियम लेवल इज इन्क्रीज्ड विच कलेक्ट्स इन मायटोकॉन्ड्रिया. म्हणजेच रिपरफ्युजननंतर स्ट्रेस रिमूव्ह केल्यानंतरसुद्धा काय होतं, जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये कॅल्शियम सेलच्या आतमध्ये येतो आणि तो मायटोकॉन्ड्रियामध्ये जाऊन कलेक्ट होतो. तर मायटोकॉन्ड्रियामध्ये कॅल्शियमचा अमाऊंट जास्त झाल्यामुळे काय होतं, मायटोकॉन्ड्रिया डॅमेज होतो. त्यानंतर आहे ॲक्टिवेटेड फॉस्फोलायपेज. फॉस्फोलायपेज एक प्रकारचं एन्झाईम आहे. ते काय करतं, त्याच्यामुळे काय होतं, मेम्ब्रेन डॅमेज होतो. तर कसा होतो आपण पाहूया. इन्क्रीज्ड सायटोसोलिक इन्फ्लक्स ऑफ कॅल्शियम ॲक्टिवेट्स एंडोजिनस फॉस्फोलायपेज. म्हणजेच आपण पाहिलं, कॅल्शियम जास्त अमाऊंटमध्ये सेलमध्ये आतमध्ये आल्यानंतर इन्फ्लक्स झाल्यानंतर काय होतं, जे सेलमधले इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असणारे फॉस्फोलायपेज असेल, जे एन्झाईम आहेत, कॅटालायटिक एन्झाईम्स आहेत, ते काय होतात, ॲक्टिवेट होतात. ते ॲक्टिवेट झाल्यानंतर काय होतं, जे सेलमधले जे फॉस्फोलिपिड आहेत त्याचं काय होतं, ब्रेकडाऊन होतं. ते ब्रेकडाऊन करण्याचं काम कोण करतं, फॉस्फोलायपेजेस एन्झाईम्स करतात. तर मग फॉस्फोलिपिड डिग्रेड झाल्यानंतर आपण पाहिलं, फॉस्फोलिपिड मेम्ब्रेन बनवण्याचं काम करतात, सेल मेम्ब्रेन बनवण्याचं काम फॉस्फोलिपिड काम करतात. पण फॉस्फोलिपिड जर डॅमेज झाले तर ऑब्व्हियसली सेलच्या मेम्ब्रेनलासुद्धा डॅमेज होतो. त्यानंतर आहे इंट्रासेल्युलर प्रोटीजेस विच अफेक्ट्स सायटोस्केलेटल डॅमेज. पहा, या ठिकाणी प्रोटीएजेससुद्धा एक प्रकारचे एन्झाईम्स आहेत. आपण सेलमध्ये पाहिलं, वेगळ्या प्रकारचे सायटोस्केलेटन पाहिले होते. 12th आपण पाहिले मायक्रोफिलामेंट, मायक्रोट्युब्युल्स किंवा इंटरमिडिएट फिलामेंट्स. तर हे सगळे सायटोस्केलेटन एक प्रकारचं प्रोटीन आहे. तर मग प्रोटीएज हे एन्झाईम आहे, ते काय करतं, ॲक्टिवेट झाल्यानंतर प्रोटीनचं ब्रेकडाऊन करतं. मग प्रोटीनचं ब्रेकडाऊन झालं म्हणजेच सायटोस्केलेटन ब्रेक होणार. म्हणजेच मायक्रोफिलामेंट्स, मायक्रोट्युब्युल्स किंवा मग इंटरमिडिएट फिलामेंट्स असतील ते डॅमेज होणार. म्हणजे सेलचं सायटोस्केलेटन डॅमेज होणार, त्याचं डिग्रेडेशन होणार.
त्याच्यानंतर फोर्थ आहे ॲक्टिवेटेड एंडोन्यूक्लियसेस. एंडोन्यूक्लियससुद्धा एक प्रकारचं एन्झाईम आहे. ते काय करतं, न्यूक्लियर डॅमेज करतं. जे आपल्या सेलच्या न्यूक्लियसमध्ये जे न्यूक्लिओप्रोटीन्स आहेत, जे त्याला आपण DNA किंवा RNA असं म्हणतो, डिऑक्झिरायबोन्यूक्लिक ॲसिड किंवा रायबोन्यूक्लिक ॲसिड, याला ब्रेकडाऊन करण्याचं काम कोण करतं, एंडोन्यूक्लियसेस करतात. हे सेलमध्ये इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात, पण जेव्हा ते ॲक्टिव्ह होतात की जे लायझोझोम्स या सेल ऑर्गेनलीमध्ये स्टोअर्ड असतात, तर लायझोझोम्समधनं ते काय होतं, रिलीज होतात. त्याच्यामध्ये आपण पाहिलं प्रोटीजेस किंवा आत्ता एंडोन्यूक्लियसेस पाहतोय. हे काय करतात, मग जे सेलचं न्यूक्लिओप्रोटीन आहे त्याला ब्रेक करण्याचं काम करतात. मग डॅमेज कशा 3 फॉर्ममध्ये होतो, पिक्नोसिस, कॅरिओहेक्झेसिस आणि कॅरिओलायसिस. पिक्नोसिसमध्ये काय होतं, न्यूक्लियस कंडेन्स होतो, न्यूक्लिअर क्रोमॅटिन डॅमेज होतं आणि त्यामुळे काय होतं, न्यूक्लियसची क्लम्पिंग होते. त्याच्यानंतर कॅरिओहेक्झेसिसमध्ये काय होतं, न्यूक्लिअर फ्रॅगमेंटेशन, म्हणजे न्यूक्लियसचे असे फ्रॅगमेंट्स पडतात आणि ते काय होतं, सायटोप्लाझममध्ये डिस्पर्स होतात, असे एकत्र पसरतात. त्याच्यानंतर आहे कॅरिओलायसिस. लायसिस आपण पाहिलं, लायसिस म्हणजेच ब्रेकडाऊन. कॅरिओलायसिस म्हणजे काय, डिझोल्युशन ऑफ न्यूक्लियसचं डिझोल्युशन होतं. फिफ्थ वन इज द लायसोझोमल हायड्रोलायटिक एन्झाईम्स. जर लायसोझोमला डॅमेज झाला, लायसोझोम ही एक सेल ऑर्गेनेली आहे, त्याला जर डॅमेज झाला तर त्यामधलं जे हायड्रोलायटिक एन्झाईम आहे ते सेलमध्ये रिलीज होतं आणि त्यामुळे काय होतं, फायगोसायटोसिस ही मेकॅनिझम होऊन सेलची डेथ होते. म्हणजे सेल स्वतःलाच खाऊन टाकण्याचं काम करते. लायझोझोमल हायड्रोलायटिक एन्झाईम्समध्ये येतात हायड्रोलेज, RNase, DNase, प्रोटीएज, ग्लायकोसाइडेज, फॉस्फेटेज, लायपेज आणि अमायलेज. हे काय होतं, लायसोझोमल मेम्ब्रेनच्या डॅमेज झाल्यामुळे ते सगळे रिलीज होतात, ते सगळं मटेरियल, ते सगळे एन्झाईम्स रिलीज होतात सेलमध्ये आणि ते काय करतात, सेलच्या मटेरियलला डॅमेज करण्याचं काम करतात. फर्दर ॲक्टिवेटेड बाय लॅक ऑफ O2 अँड किल्स एंटायर सेल. म्हणजे O2च्या डेफिशियन्सीमुळे, हायपोक्झेममुळे काय होतं, ते ॲक्टिवेट होतात, ते सगळे एन्झाईम ॲक्टिवेट होतात आणि काय करतात, फॅगोसायटोसिस मेकॅनिझम होते. फॅगोसायटोसिस म्हणजे काय, एक प्रकारे सेल इटिंग, सेल स्वतःला इट करण्याचं काम करते, खाऊन टाकते, सेल स्वतःला किल करण्याचं काम करते. त्यामुळे काय होतं, सेलची डेथ होते. अशा प्रकारे आपण पाहिलं पॅथोजेनेसिस ऑफ इरिव्हर्सिबल सेल इंजुरी. त्याच्यामुळे काय होतं, सेलची डेथ होते. नंतरचा टॉपिक आहे मॉर्फॉलॉजी ऑफ रिव्हर्सिबल सेल इंजुरी. या लेक्चरमध्ये आपण रिव्हर्सिबल सेल इंजुरीची मॉर्फॉलॉजी पाहणार आहोत. त्यामध्ये काय आहे, रिव्हर्सिबल सेल इंजुरीमध्ये काय होतं, सेलच्या मॉर्फॉलॉजीमध्ये चेंज होतात. 4 टाईपचे चेंजेस होतात, हायड्रॉपिक चेंज, हायलिन चेंज, म्युकॉइड चेंज आणि फॅटी चेंज. तर या सगळ्याला आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि नंतरच्या लेक्चरमध्ये इरिव्हर्सिबल सेल इंजुरीमध्ये काय काय मॉर्फॉलॉजिकल चेंजेस होतात ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये काय होतं, सेलची डेथ होते, त्यामुळे त्या ठिकाणी नेक्रोसिस आणि ॲपॉप्टोसिस या 2 कन्सेप्टला आपण डिस्कस करणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण हायड्रॉपिक चेंज, हायलिन चेंज, म्युकॉइड चेंज आणि फॅटी चेंज या 4 गोष्टींना डिस्कस करूया. तर पहिला आहे हायड्रॉपिक चेंज. यालाच आपण क्लाउडी स्वेलिंग असं पण म्हणू शकतो. इट मीन्स ॲक्युम्युलेशन ऑफ वॉटर विदिन सायटोप्लाझम. म्हणजे सेलच्या सायटोप्लाझममध्ये वॉटरचं अमाऊंट जास्त होतं. इट इज एंटायरली रिव्हर्सिबल चेंज अपॉन रिमूव्हल ऑफ इंजुरियस एजंट. म्हणजे इंजुरियस एजंट किंवा त्याचा स्ट्रेस आपण जर रिमूव्ह केला तर चेंज सगळे रिव्हर्सिबल आहेत. म्हणजे जी स्वेलिंग आहे ती ऑटोमॅटिक कमी होणार जर आपण इंजुरियस एजंट किंवा त्याचा स्ट्रेस रिमूव्ह केला. तर हायड्रॉपिक चेंजची आपण इटिओलॉजी पाहूया. कॉमनेस्ट अँड अर्लिएस्ट फॉर्म ऑफ इंजुरी फ्रॉम ऑलमोस्ट ऑल कॉजेस इन्क्लूड ॲक्यूट अँड सबॲक्यूट सेल इंजुरी फ्रॉम व्हेरियस इटिओलॉजिक एजंट्स. म्हणजे हा एक कॉमन चेंज आहे, कॉमन इंजुरी आहे. जर कुठल्याही इटिओलॉजिक एजंटमुळे सेलला इंजुरी झाली तर त्यामुळे हा जो चेंज होतो तो प्रत्येक ह्याच्यामध्ये एक पाहायला मिळतो आपल्याला, कॉमन चेंज आहे. तर याचं पॅथोजेनेसिस आपण पाहूया. क्लाउडी स्वेलिंग फ्रॉम इम्पेअर्ड रेग्युलेशन ऑफ सोडियम अँड पोटॅशियम ॲट लेवल ऑफ सेल मेम्ब्रेन.
पहा आपण पाहिलं पॅथोजेनेसिसमध्ये पाहिलं रिव्हर्सिबल सेल इंजुरीच्या पॅथोजेनेसिसमध्ये आपण पाहिलं की सेल मेम्ब्रेन डॅमेज झाल्यामुळे काय होतं, जे सेल मेम्ब्रेनवरचे जे पोटॅशियम किंवा सोडियम पंप आहेत ते प्रॉपर फंक्शन करत नाहीत. त्यामुळे काय होतं, या ठिकाणी मी डायग्रॅमॅटिकली सुद्धा दाखवलं आहे. सेलच्या आतमध्ये सोडियमचा अमाऊंट जास्त होते, म्हणजे सोडियमचं इनफ्लक्स होते. पोटॅशियमचा अमाऊंट सेलच्या बाहेर जास्त होते आणि ऑस्मोटिक बॅलन्ससाठी काय होते मग, वॉटर जे सेलच्या बाहेरून सेलच्या आतमध्ये जाते. वॉटरचं इंट्रासेल्युलर ॲक्युम्युलेशन होते. त्याचबरोबर काय होतं, देअर इज अ इन्फ्लक्स ऑफ कॅल्शियम्स ड्यू टू फेल्युअर ऑफ कॅल्शियम पंप. त्यानंतर हायड्रॉपिक चेनच्या मॉर्फॉलॉजीमध्ये काय होतं, ग्रॉसली अफेक्टेड ऑर्गन सच ॲज किडनी, लिव्हर, पँक्रियाज ऑर हार्ट मसल्स इज एनलार्ज ड्यू टू स्वेलिंग्स. ऑब्वियसली स्वेलिंग तर होणारच, कारण सेलमध्ये वॉटरचा अमाऊंट जास्त झाल्यामुळे काय होतं, सेल एनलार्ज होते आणि सेल एनलार्ज झाल्यामुळे काय होणार, तो एंटायर ऑर्गनची साईज इन्क्रीज होणार, एंटायर ऑर्गन एनलार्ज होणार, तर स्वेल होणार. मायक्रोस्कोपिकली जर आपण हायड्रॉपिक चेनचा स्टडी केला तर त्यामध्ये काय होतं, ट्युब्युलर इपिथेलियल सेल्स ज्या असतात त्या स्वेल होतात आणि जे सायटोप्लाझममध्ये व्हॅक्युल्स बनतात, तयार होतात. त्याचबरोबर स्मॉल सायटोप्लाझमिक ब्लेब्स मे बी सीन, म्हणजे सायटोप्लाझमिक ब्लेब्स त्या ठिकाणी दिसतात जर आपण मायक्रोस्कोप थ्रू पाहिलं तर. या ठिकाणी ब्लेब्स हा वर्ड आलेला आहे. ब्लेब्स म्हणजे काय, जे एक प्रकारचे गॅस बबल्स आहेत, स्मॉल गॅस बबल्स आहेत जे मेम्ब्रेनला अटॅच असतात, मेम्ब्रेनला अटॅच झालेले असतात. तर छोटे छोटे गॅस बबल्स सायटोप्लाझममध्ये दिसायला लागतात. त्यानंतर न्यूक्लियस काय होतो, पेल बनतो आणि मायक्रोव्हॅस्क्युलेचर कंप्रेस होतं स्वेलिंगमुळे. या ठिकाणी एक वर्ड वापरला आहे, इंटरस्टिशियम म्हणजे बिटवीन द टिश्यू. स्वेलिंगमुळे काय होतं, आजूबाजूचे टिश्यूसुद्धा काय होतात, कॉम्प्रेस होतात, त्यांचं मायक्रोव्हॅस्क्युलेचर काय होतं, कॉम्प्रेस होतं. त्यानंतरचा चेंज पाहायचा आपल्याला, हायलिन चेंज. हायलिन म्हणजे काय, ग्लासी. तर पाहूयात, ॲप्रियन्स ऑफ प्रोटीनेशियस मटेरियल इन हेमॅटॉक्झिलिन अँड इओसिन स्टेन्ड सेक्शन्स. हिमॅटॉक्झिलिन आणि इओसिन हे कॉमन स्टेन्स आहेत, पॅथॉलॉजीमध्ये त्याचा यूज होतो. तर काय होतं, सेलचा एखादा सेक्शन जर स्टेन केला तर काय होतं, त्याच्यामध्ये प्रोटीनेशियस मटेरियलचा ॲप्रियन्स होतो, म्हणजे त्या ठिकाणी दिसतो. त्याचबरोबर काय होतं, फायब्रिन आणि अमायलॉइड जे असतात त्यामध्ये सुद्धा हायलिनचा ॲप्रियन्स दिसतो, म्हणजे हायलिनचा प्रेझेन्स दिसतो. त्याचबरोबर हायलिन चेंज इज सीन इन हेट्रोजिनस पॅथॉलॉजिक कंडिशन्स अँड मे बी इंट्रासेल्युलर ऑर एक्स्ट्रासेल्युलर. म्हणजेच पॅथॉलॉजिक कंडिशन्समध्ये हायलिनचा चेंज दिसून येतो, तो इंट्रासेल्युलर असू शकतो किंवा एक्स्ट्रासेल्युलर असू शकतो. त्यानंतरचा चेंज आहे म्युकॉइड चेंज. म्युकॉइड म्हणजेच म्युकस लाईक. म्युकस काय आहे, प्रोटीन आणि म्युकोपॉलिसॅकॅराइडचं कॉम्बिनेशन आहे की ज्याच्यामध्ये म्युसिन हे ग्लायकोप्रोटीन असतं, त्याचं चीफ कॉन्स्टिट्युएंट म्युसिन आहे. A glycoprotein, mucin, is its chief constituent. Mucin is produced by mucous glands as well as by some connective tissues in umbilical cord. आपल्या बॉडीमधल्या म्युकस ग्लँड्स म्युसिनला प्रोड्यूस करण्याचं काम करतात किंवा मग अंबिलिकल कॉर्डमधल्या काही कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत त्या म्युसिनला प्रोड्यूस करण्याचं काम करतात. त्यानंतर बोथ म्युसिन्स स्टँड विथ अल्सियन ब्ल्यू, म्हणजेच जे म्युकस ग्लँडकडून तयार होणारं आणि कनेक्टिव्ह टिश्यूजकडून तयार होणारं म्युसिन, हे दोन्ही म्युसिनला अल्सियन ब्ल्यू ह्या स्टेन केलं जातं. इपिथेलियल म्युसिन स्टेन्स पॉझिटिव्हली विथ पिरियोडिक ॲसिड शिप, व्हाईल कनेक्टिव्ह टिश्यू म्युसिन इज PAS निगेटिव्ह बट इज इन्स्टेड स्टेन पॉझिटिव्हली विथ कॉलॉइडल आयर्न. म्हणजेच इपिथेलियल म्युसिन जे म्युकस ग्लँडकडून तयार केलं जातं, ते जर पिरियोडिक ॲसिड शिपबरोबर स्टेन केलं तर त्याचं स्टेन पॉझिटिव्ह येतो. पण त्याच्याऐवजी जर कनेक्टिव्ह टिश्यूकडून तयार होणारं जर म्युसिन जर वापरलं, त्याचं स्टेन केलं तर त्याचा PAS निगेटिव्ह येतो. पिरियोडिक ॲसिड शिपबरोबर
स्टेन केल्यानंतर ते निगेटिव्ह येतं. पण तेच जर कनेक्टिव्ह टिश्यूकडून तयार केलेलं म्युसिन जर त्या स्टेन करताना त्याच्यामध्ये कॉलायडल आयर्नचा जर वापर केला आपण तर ते स्टेन पॉझिटिव्ह येतो. त्यानंतरचा चेंज आहे फॅटी चेंज. त्यालाच आपण स्टिएटोसिस असं पण म्हणू शकतो. इंट्रासेल्युलर ॲक्युम्युलेशन ऑफ फॅट विथिन पॅरेन्कायमल सेल्स. म्हणजे ज्या पॅरेन्कायमल सेल्स असतात की ज्या सेल्स अशा सेल्स की ज्या डिफरेन्शिएट होऊन स्पेसिफिक फंक्शन करतात, त्या सेलमध्ये काय होतं, इंट्रासेल्युलर ॲक्युम्युलेशन होतं. म्हणजे सेलच्या आतमध्ये फॅटचं अमाऊंट जास्त होतं, फॅट ॲक्युम्युलेट होतं, विच रिप्रेझेंट्स ॲब्सोल्यूट इन्क्रीज इन इंट्रासेल्युलर लिपिड्स. फॅटचं अमाऊंट इन्क्रीज होतं म्हणजेच इंट्रासेल्युलर लिपिडसुद्धा इन्क्रीज होतं. फॅटी चेंज इज कॉमन इन लिव्हर बट मेनी ऑकर in other non-fatty tissues, for example in heart, skeletal muscles and in kidneys. मेनली लिव्हरमध्ये काय होतं फॅटी चेंज? कारण काय होतं, लिव्हर हा असा ऑर्गन आहे ज्याच्यामध्ये फॅटचं मेटाबॉलिझम होतं. त्यामुळे जर फॅटी चेंज लिव्हरमध्ये कॉमनली दिसून येतो आणि अदर जे ऑर्गन्स आहेत हार्ट, स्केलेटल मसल्स, किडनीज जे नॉन फॅटी टिश्यूज आहेत त्यामध्ये सुद्धा फॅटी चेंज दिसून येतो. इटिओलॉजीमध्ये 2 कंडिशन्स आहेत. कंडिशन्स विथ एक्सेस फॅट अँड अनदर इज द लिव्हर सेल डॅमेज. तर एक्सेस फॅटमध्ये काय होतं, लिव्हर अनेबल टू मेटाबॉलाइज, म्हणजे लिव्हरकडून फॅटचं प्रॉपर मेटाबॉलिझम होत नाही आणि त्यामुळे काय होतं, फॅटचं अमाऊंट बॉडीमध्ये जास्त होतं. फॉर एक्झाम्पल ओबेसिटी, दुसरं डायबिटीस मिलिटस किंवा मग कंजनायटल हायपरलिपिडेमिया. या सगळ्यामध्ये फॅटचं प्रॉपर मेटाबॉलिझम न झाल्यामुळे फॅटचं अमाऊंट सेलमध्ये जास्त होतं. त्यानंतरचं आहे लिव्हर सेल डॅमेजेस, म्हणजे ज्या हिपॅटोसाइट्स आहे ज्याला आपण लिव्हर सेल्स म्हणतो, त्या डॅमेज झाल्यामुळे काय होतं, फॅटचं अमाऊंट जास्त होतं. ती कंडिशन कशामध्ये येते, जे लोक जास्त अल्कोहोल कंझ्युम करतात त्यालाच आपण काय म्हणतो, अल्कोहोलिक लिव्हर डिसीज. म्हणजे अल्कोहोलच्या जास्त कंझम्पशनमुळे काय होतं, लिव्हरचा डिसीज होतो, त्याला अल्कोहोलिक लिव्हर डिसीज म्हणतो. त्यामध्ये सुद्धा फॅटचं अमाऊंट जास्त होतं. किंवा दुसरं आहे स्टार्वेशन, किंवा अजून एक्झाम्पल आहेत प्रोटीन मालन्यूट्रिशन, ट्युबरक्युलोसिस आणि हायपोक्सिया. या सगळ्या कंडिशन्समध्ये काय होतं, लिव्हरचे सेल डॅमेज होतात. स्टार्वेशनमध्ये काय होतं, प्रॉपर फूड जर बॉडीला मिळालं नाही तर लिव्हरचे सेल डॅमेज होतात. प्रोटीन मालन्यूट्रिशनमध्ये काय होतं, प्रोटीनची डिफिशियन्सी होते, त्यामुळे लिव्हरचे सेल डॅमेज होतात. ट्युबरक्युलोसिसमध्ये सुद्धा काय होतं, लिव्हरला इन्फेक्शन झाल्यामुळे लिव्हरच्या सेल डॅमेज होतात. आणि हायपोक्सियामध्ये काय आपण पाहिलं, डिफिशियन्सी ऑफ O2ची डिफिशियन्सीमुळे लिव्हरच्या सेल डॅमेज होतात. मग या सगळ्या कंडिशनमध्ये लिव्हरचे सेल डॅमेज झाल्यामुळे काय होतं, लिव्हर प्रॉपरली फॅटला मेटाबॉलाइज करू शकत नाही आणि फॅट मेटाबॉलिझम न झाल्यामुळे फॅटचं अमाऊंट बॉडीमध्ये जास्त होतं आणि फॅटी चेंज दिसून येतात. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पॅथोजेनेसिस. तर यामध्ये आहे इंट्रासेल्युलर ॲक्युम्युलेशन ऑफ ट्रायग्लिसराइड्स ड्यू टू डिफेक्ट ॲट 1 or more ऑफ फॉलोइंग स्टेप्स. तर खाली 6 स्टेप्स दिलेल्या आहेत. त्यापैकी त्यामधल्या एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्टेप्समध्ये डिफेक्ट आल्यामुळे काय होतं, बॉडीमध्ये ट्रायग्लिसराइडचं अमाऊंट जास्त होतं. त्या स्टेप्स आपण पाहूया. इन्क्रीज्ड एंट्री ऑफ फॅटी ॲसिड्स, फ्री फॅटी ॲसिड्स इनटू लिव्हर, increased synthesis of fatty acids by liver, decreased fatty acids conversion into ketone bodies. म्हणजेच यामध्ये काय, फॅटी ॲसिडचं कीटोन बॉडीजमध्ये कन्व्हर्जन जास्त, त्याचं अमाऊंट कमी होतं, म्हणजे कन्व्हर्जन कमी होतं. त्याच्यानंतर इन्क्रीज्ड अल्फा ग्लिसरोफॉस्फेट, डिक्रीज्ड सिंथेसिस ऑफ लिपिड ॲक्सेप्टर प्रोटीन, अँड 6th one इज ब्लॉक इन एक्सक्रिशन ऑफ लिपोप्रोटीन फ्रॉम लिव्हर. तर या सगळ्या 6 स्टेप्समध्ये काय होतं, फॅटचं, फॅटी ॲसिडचं, लिपिडचं मेटाबॉलिझम होतं. तर मग ह्या सगळ्यापैकी कुठली एक जरी स्टेपमध्ये डिफेक्ट झाला तर बॉडीमध्ये ट्रायग्लिसराइड जे आहेत त्याचं मेटाबॉलिझम होत नाही आणि त्याचं अमाऊंट जास्त होतं. ट्रायग्लिसराइड काय आहे, जर फॅटी ॲसिडला आपण ब्रेक केलं तर फॅटी ॲसिडचं ब्रेकडाऊन होऊन काय होतं, ट्रायग्लिसराइड आणि ग्लिसरॉल ह्यामध्ये कन्व्हर्जन होतं. त्यानंतर आहे मॉर्फॉलॉजिक फीचर्स. मॉर्फॉलॉजिक फीचर्समध्ये काय होतं, जे लिव्हर आहे
लिव्हरची साईज इन्क्रीज होते, लिव्हर एनलार्ज होतं आणि लिव्हरचं जे कॅप्सूल असतं जे ॲडिपोज टिश्यूजने बनलेलं असतं ते सुद्धा एनलार्ज होतं. ॲडिपोज टिश्यू अशा टिश्यूज आहेत, अशा सेल्स आहेत ज्यामध्ये फॅट स्टोअर केलं जातं. तर मग फॅटचा अमाऊंट जास्त झाल्यामुळे काय होतं, ॲडिपोज टिश्यूची साईज इन्क्रीज होते आणि त्यामुळे ते कवरिंग इन्क्रीज होतं, लिव्हर एनलार्ज होतो. त्यानंतर आहे मायक्रोस्कोपिक फीचर्स. मायक्रोस्कोपिकली जर आपण फॅटी चेंजला जर स्टडी केला तर त्यामध्ये काय काय मायक्रोस्कोपिक चेंजेस दिसतात ते आपण पाहूया. प्रेझेन्स ऑफ लिपिड व्हॅक्युल्स इन हिपॅटोसाइट्स. हिपॅटोसाइट्स म्हणजेच लिव्हरच्या सेल्स. लिव्हरच्या सेल्समध्ये काय होतं, लिपिड व्हॅक्युल्सचं प्रेझेन्स दिसतं, म्हणजे त्याची लिपिड व्हॅक्युल्स त्या ठिकाणी मायक्रोस्कोपिकली आपण पाहू शकतो. त्यानंतर व्हॅक्युल्स पहिल्यांदा स्मॉल असतात, इनिशियली स्मॉल असतात आणि न्यूक्लियसच्या शेजारी असतात. अराउंड प्रेझेन्स अराउंड द न्यूक्लियस, म्हणजे अराउंड द न्यूक्लियस ते प्रेझेंट असतात. पण विथ द प्रोग्रेशन व्हॅक्युल्स बिकम्स लार्जर पुशिंग न्यूक्लियस टू पेरिफरी, सो हिपॅटोसाइट्स मे रप्चर. म्हणजे काय होतं, जसं जसं व्हॅक्युअल लार्ज बनत जातात तसं तसं त्या शेजारील न्यूक्लियसला काय करतात, पेरिफेरीला म्हणजे सेलच्या कडेला ढकलण्याचं काम करतात. मग सेलच्या कडेला ढकलण्याचे काम करतात, त्यामुळे काय होतं, हिपॅटोसाइट्सचे रप्चर होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी लिव्हरच्या सेल ब्रेक होऊ शकतात. तर अशा प्रकारे मॉर्फोलॉजी रिव्हर्सिबल सेल इंजुरीच्यामध्ये आपण पाहिले 4 प्रकारचे चेंजेस: हायड्रोपिक चेंज, हायलिन चेंज, म्युकॉइड चेंज आणि फॅटी चेंज. त्याचबरोबर आपण रिव्हर्सिबल सेल इंजुरीचं पॅथोजेनेसिस आणि इरिव्हर्सिबल सेल इंजुरीचं पॅथोजेनेसिस पाहिलं. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहूया मॉर्फोलॉजी ऑफ इरिव्हर्सिबल सेल इंजुरी. इरिव्हर्सिबल सेल इंजुरीमध्ये सेलच्या मॉर्फॉलॉजीमध्ये काय काय चेंजेस होतात, मग त्यामध्ये सेलची डेथ होते, मग ती कशा प्रकारे होते, थ्रू नेक्रोसिस ऑर थ्रू ॲपॉप्टॉसिस, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूया.